नमस्कार मंडळी, संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे, खास करून दिव्यांग बांधवांसाठी. बघा, डिसेंबरचा जो हप्ता आहे याबाबत आपल्याला जे महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती मंत्रालयातून आलेली आहे. त्याचबरोबर जे काही दिव्यांग बांधव आहे यांचं जे थकीत अनुदान बाकी राहिलेलं आहे, तुम्हाला माहीतच असेल की दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये अनुदान वाढ करण्यात आली आणि त्यानुसार त्यांना आता 2,500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळत आहेत. परंतु आता 2 महिने झाले त्यांचा जो निधी आहे तो 1,000 रुपये 1,000 रुपये किंवा पण 1,500 रुपये अशा प्रकारातला जो निधी आहे कुणाकुणाचे तर सर्वच बाकी आहेत. तर याबाबत महत्त्वाची सूचना आलेली आहे आणि काय आहे ह्या सूचना सर्व काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. अन्यथा हा हप्ता मिळणार नाही, तुम्हाला एक काम करावं लागणार आहे. अन्यथा डिसेंबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार नाही आहे नोव्हेंबरच्या हप्त्यासारखाच. तर नेमकं काय आहे प्रकरण, त्याचबरोबर नेमकं मंत्रालयातून काय पक्की बातमी आलेली आहे हे सर्व जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की दिव्यांग बांधवांना अनुदान वाढ करण्यात आली आणि ऑक्टोबर महिन्यापासून जे अनुदान वाढीचे पैसे आहेत, रक्कम आहे, ते त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यास सुरुवात झाली आहे. परंतु पहिल्याच जो महिना आहे अनुदान वाढीचा त्याच महिन्यापासून सर्व दिव्यांग बांधवांचे 1,000 रुपये बाकी राहिलेले आहेत. सर्व म्हणजे की अर्ध्यापेक्षा जास्त जे दिव्यांग बांधव आहेत त्यांचे 1,000 रुपये ऑक्टोबर महिन्याचे बाकी आहेत. त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्याचं तर पैसेच न आल्यासारखेच झाले आहेत, कारण की खूप कमी लोकांना हे पैसे आलेले आहेत. बाकी 70% लोकांना हे जे अनुदान आहे आलंच नाही आहे. काहींना 1,500 आले आहेत, कुणाकुणाला तर 500 रुपयेच आलेले आहेत. तर आता हे कशामुळे झालं आहे हे आपण एकदा समजून घेऊया. तर बघा, निवडणुकाचा जो महाराष्ट्रामध्ये चालू आहेत, नगरपालिकांचे जे निवडणुका चालू आहेत, त्याचबरोबर ज्या आचारसंहिता लागलेल्या होत्या, अशांमुळे काय आहे की पैशांची जी देवाणघेवाण असते, बँकेमधली जी रक्कम योजनांसाठी जी असते, तर ह्या ज्या रकमी आहेत यावर रोख लावली जात असते. तर अशामुळे तुम्हाला माहीत असेल की मागच्या वर्षीसुद्धा लाडक्या बहीण योजनेचे जे पैसे होते त्यावर रोख लावण्यात आलेली होती आणि त्यांना आचारसंहितामुळे ते पैसे मिळालेले नव्हते. मग त्यांना नंतर पुढच्या महिन्यात ते पैसे मिळालेले होते. तर होऊ शकते की आता हे जे इलेक्शन्स चालू आहेत, निवडणुका चालू आहेत महाराष्ट्रामध्ये, तर या निवडणुकांमध्ये मुळेसुद्धा जे आचारसंहिता लागलेल्या आहेत त्यामुळे सुद्धा या पैशांवर रोख लावण्यात आलेली आहे आणि आपल्याला जो निधी आहे तो मिळालेला नाही. कारण की नोव्हेंबर महिन्याचा जो निधी आहे हा व्यवस्थितरित्या पूर्णच कुणाला मिळालेला नाही आहे. काहीच जणांना हे पैसे आलेले आहेत, बाकी खूप साऱ्या जणांचे जे पैसे आहेत, अनुदान आहे, हे मिळालेलं नाही आहे. तर अशातच आता डिसेंबर महिन्याचं जो अनुदान आहे यासाठी काय आपल्याला धाकधूक अशी वाटत आहे, कारण की निवडणुका तर चालू आहेत आणि डिसेंबरचा जो शासन निर्णय तो सुद्धा आलेला नाही आहे. आणि मग हे पैसे येणार कधी, येणार की नाही येणार, आणि आले तर मग पूर्ण मिळणार की नाही मिळणार, अशा प्रकारचे प्रश्न सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी पडत आहेत. परंतु आता डिसेंबरचा जो महिना आहे हे घेण्यासाठी सुद्धा आपल्याला काही सूचना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत मंत्रालयाकडून. तर मी तुम्हाला ऑडिओ क्लिप जी आहे ती दाखवून देतो आणि यामध्ये किती सत्यता आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे, कारण की मी फक्त तुमच्यापर्यंत हे मेसेजेस पोहोचवण्याचं काम करतो किंवा मग ज्या बातम्या असतात हे पोहोचवण्याचं काम करतो, कारण की त्यामध्ये किती सत्यता आहे हे तुम्हालाच ठरवायचं आहे. कारण की ही मी त्यांच्यासोबत बोललो नाही किंवा मग माझ्याकडे ही जी ऑडिओ क्लिप आली आहे हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ते मी तुम्हाला दाखवून देत आहे. यामध्ये किती सत्यता हे तुम्हालाच ठरवायचं आहे. चला तर ते ऑडिओ क्लिप बघून घेऊया आणि पुढे आणखीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. हा, नमस्कार. माननीय आप्पासाहेब वाटेकर साहेब बोलताय का? हा, आप्पेकर साहेब बोलताय ना? संजय बोलतोय. हा, संजय गांधी परिवार. हा सर, मी रत्नागिरी जिल्ह्यातून बोलतोय. एका दिव्यांगाची नोव्हेंबरची 1,500 पण पेन्शन आलेली नाही. बरेचसे दिव्यांग आहेत, ऑक्टोबरची पण नाही आलेली, नोव्हेंबरची पण त्यांना पेन्शन नाही आलेली, 1,500 रुपये पण. अच्छा, मिळेल ती साहेब. विषय होतोय का ते डेटा अपडेट झाला ना, ते डेटा अपडेट केल्यामुळे काय झाले, त्यांच्या ऑथेंटिकेशनची प्रोसेस पूर्ण झाली नसेल म्हणून त्या लाभार्थ्यांना पेन्शन मिळाली नाही. अच्छा, मग ते कुठून वरूनच आपल्याकडूनच होता ना? हा, पेमेंट डिस्बर्समेंट आमच्याकडूनच होते. परंतु ज्या लाभार्थ्यांचा डेटा अपडेट केला ना त्या लाभार्थ्यांनी त्यांचं ऑथेंटिकेशन तहसीलमध्ये जाऊन ऑथेंटिकेशन करून घ्यावं, आधार ऑथेंटिकेशन. असं आहे का? ज्यांचा डेटा अपडेट झालेला आहे त्यांचा. हो, त्याच्यामुळे ज्यांना नोव्हेंबरची म्हणजे 2,500 रुपये अपेक्षित होते त्याला 1,500 मिळत होते.
पण त्या आता परत त्यांना काहींना 1,500 मिळाले, काहींना 2,500 मिळाले आणि काहींना नोव्हेंबरचे काहीच नाही मिळाले. बरोबर आहे. हा. ज्यांना काहीच नाही मिळालं ना त्यांनी आधार ऑथेंटिकेशन जाऊन करून घ्यायचे तिकडे तहसीलमध्ये जाऊन. अच्छा, तोच विषय असेल ना. तोच विषय, दुसरा काही नाही. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरची बरेचसे महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांना सर पेन्शन आली. मला आपला नंबर मिळाला, मार्गदर्शन केलं. आपण एक दिव्यांग आम्ही विनंती करतो की जेवढ्या दिव्यांगांना सहकार्य करता येईल तेवढं करायचे. आमचे दिव्यांग बांधवांची आपणास विनंती आहे. मग त्यांना सर्वांना असं सांगू ना, ज्यांची ऑक्टोबरची आणि नोव्हेंबरची अजिबात पेन्शन आलेली नाही त्यांनी जाऊन आधारावर रजिस्ट्रेशन करायला सांगू ना. ओके, चालेल, धन्यवाद. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे कुणी एका व्यक्तीने मंत्रालयातील कोणी पदाधिकाऱ्याला अशा प्रकारे फोन लावून विचारणा केली आहे. आणि तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की आधार ऑथेंटिकेशन केल्यानंतरच तुम्हाला जे डिसेंबरचा महिना आहे, जो हप्ता आहे, तो मिळणार आहे. कारण की नोव्हेंबरचा आणि ऑक्टोबरचा महिनासुद्धा ज्या लोकांचे बाकी आहेत 1,000 रुपये, कुणाचे 1,500, कुणाचे पूर्ण 2,500च बाकी आहेत, तर यासाठी तुम्हाला आधारचं ऑथेंटिकेशन तहसील कार्यालयामध्ये जाऊन करावं लागणार आहे. आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागणार आहे. तर अशा प्रकारे त्यांचं सांगणं आहे. तरी पण आता एक गोष्ट इथं लक्षात घ्या, आपण आधार कार्ड, UDID कार्डला जे व्हेरिफिकेशन आहे ते करून घेत असतो, जोडलेलं असतं, लिंक असते. तसेच आपल्या बँकेलासुद्धा लिंक असतं. तसेच आपण ज्यावेळेस अर्ज करतो तहसील कार्यालयामध्ये जाऊन, तर त्यावेळेससुद्धा आपण आधार कार्ड देत असतो. तरीसुद्धा हे आधार व्हेरिफिकेशनसाठी सांगत आहेत. तर हा नेमका प्रकार काय आहे? तर काय लाडक्या बहिणींसारखीच KYC आपल्यालासुद्धा करायचं सांगत आहेत का, किंवा करावी लागणार आहे काय? कारण की बघा, लाडक्या बहिणींना जी KYC आहे ती आता नवीन पद्धतीने चालू करण्याची सांगण्यात आलेलं आहे आणि ऑनलाईन त्यांची KYC होत आहे. तर आपल्यालासुद्धा अशीच KYC करावी लागणार आहे, कारण की पडताळणी चालू आहे. आणि त्याचबरोबर जे संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थी आहेत, तर त्यांनासुद्धा तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपलं आधार ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे. म्हणजेच की आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे, म्हणजे त्यांना ही KYCच करून घ्यायची आहे असं वाटत आहे. आता हे नेमकं कितपत खरं आहे आणि कितपत योग्य आहे हे आता लवकरच समजणार आहे. कारण की तहसील कार्यालयामध्ये जाऊन आता एका कागदाला जाऊन आपण हीच धावपळ करायची का? हेच एक गोष्ट हे सांगत राहतील आणि आपण हेच तहसील कार्यालयात जाऊन वारंवार चक्रा मारायचा का? तर हे कितपत योग्य आहे आता आपण ठरवायचं आहे. पण मला तर यामध्ये काही एक सत्यता वाटत नाही आहे. कारण की बघा, हे जे अनुदान आहे ऑक्टोबरचं आहे, नोव्हेंबरचं आहे आणि डिसेंबरचं आहे. नोव्हेंबरचा तर खूप पैसा बाकी आहे. तर असं मला वाटत आहे कुठेतरी की निवडणुकांमुळे जे काही आचारसंहिता लागलेली आहे त्यामुळे हा जो निधी आहे आपल्याला व्यवस्थितरित्या आलेला नाही आहे. आणि त्याच प्रकारे डिसेंबरच्या महिन्यालासुद्धा उशीर होत आहे. परंतु जर आपल्याकडे सर्व व्यवस्थित असेल, आपलं आधार कार्ड वगैरे हे जर ऑथेंटिकेशन करून घेतलेलं असेल, व्हेरिफिकेशन करून घेतलेलं असेल, सर्व काही व्यवस्थित असेल, तर आपल्याला हा निधी लवकरच मिळणार आहे. कारण की तरीसुद्धा ही बातमी होऊ शकते खरी असेल, तर तुम्ही सुद्धा आपलं जे आधार ऑथेंटिकेशन आहे हे तहसील कार्यालयामध्ये जाऊन करून घेऊ शकता लवकरात लवकर. म्हणजेच की डिसेंबरच्या महिन्याला तुम्हाला आणि मागचे जे थकीत राहिलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या येऊन जातील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.